मराठा साम्राज्य यमुनेच्या पार नेणारे व उत्तर दिग्विजयाचा झेंडा फडकवणारे पराक्रमी वीर योद्धा म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला व त्यावर कळस चढवण्याचे काम थोरल्या बाजीरावांनी केले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. दक्षिणेपासून ते मध्य आणि उत्तर भारत बाजीरावांनी मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणला. राजपूत, मुस्लिम, नवाब यांना बाजीरावांनी अक्षरशः नमवलं व मराठ्यांचा झेंडा उत्तर हिंदुस्थानात फडकवला. भाद्रपद शुक्ल पौर्णिमा शके 1622 म्हणजेच 18 ऑगस्ट 1700 रोजी बाजीरावांचा जन्म झाला. पहिले पेशवे बाळाजी बाजीराव हे बाजीरावांचे वडील. लहानपणीच ते वडिलांच्या तालमीत चांगलेच तरबेज झाले. ज्यावेळी ते पहिल्यांदा आपल्या वडिलांबरोबर दिल्लीच्या बादशाला भेटायला गेले तेव्हाच जणू दिल्लीपर्यंत मराठी सत्ता आणायची असं त्यांनी ठरवलं असावं असं म्हटलं जातं. त्यावेळी त्यांचे वय अवघे 19 वर्षांचे होते. दुर्दैवाने काही दिवसातच वडील बाळाजी बाजीरावांचे निधन झाले व पेशवेपदाची सूत्र बाजीरावांच्या हातात आली. परंतु हे पेशवेपद त्यांना एवढ्या सहजासहजी मिळाले नाही. शाहू महाराजांच्या दरबारी मंडळींचा या गोष्टीला कडाडून विरोध होता, पण शाहूंनी कुणाचेच न ऐकता बाजीरावांकडे या पदाची जबाबदारी सोपवली व शाहूंचा हा निर्णय बाजीरावांनी सार्थ ठरवला. वयाच्या 20व्या वर्षी पेशवेपद मिळवलेल्या बाजीरावांनी पेशवेपदाच्या आपल्या कारकिर्दीत अतुलनीय असा पराक्रम केला. त्यांच्या काळात त्यांनी एकूण 35 लढाया केल्या व त्यातली एकही लढाई ते हारले नाहीत. त्यातल्या 21 लढाया तर मोठ्या होत्या. बाजीरावांनी माळवा, नेमाड व गुजरात हे प्रांत ताब्यात घेतले. पुढे हळूहळू त्यांनी मराठा सत्तेचे पाय उत्तर हिंदुस्थानात रोवायला सुरुवात केली. त्यांच्या पराक्रमाची चर्चा संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात पसरू लागली. बाजीराव हे उत्कृष्ट सेनापती होते. युद्धाच्या सर्व डावपेचात ते पारंगत होते. घोडदळ हे त्यांच्या लढाईचे बळ होते. त्यांच्या फौजा अतिशय शिस्तबद्ध होत्या. प्रतिदिन 75 किलोमीटरच्या वेगाने त्यांच्या फौजा अंतर कापत असत. त्यांच्याविषयी असे म्हटले जात होते की ते रात्री झोपण्यापेक्षा युद्धाच्या योजना आखण्यात त्यांचे जास्त लक्ष असे. ते स्वतःही घोड्यावरच झोपत व जेवण करत असत. त्यावेळी बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यांच्यावर दिल्लीच्या बादशहाचा वजीर फरीदाबादचा मोहम्मद खान बंगेशने हल्ला चढवला व त्यांना कैद करून ठेवले. त्यावेळी छत्रसाल राजाने बाजीरावांना पत्र लिहून मदत मागितली. त्यावेळी लगेचच बाजीरावांनी आपली 30-40 हजाराची फौज घेऊन स्वतः बुंदेलखंडाचे रक्षण करण्यासाठी मोहम्मद खान बंगेशवर चालून गेले. एवढ्या वेगाने त्यांनी बुंदेलखंडात बंगेशला गाठले की त्याला त्यावेळी काही समजले नाही. तेव्हा बेसावध बंगेश एका गडीत अडकला. बाजीरावांच्या झंझावतापुढे मुघल सैन्य हैराण झाले व छत्रसालला कैदेतून सोडून बुंदेलखंड मुघलांच्या तावडीतून आजाद केले. त्यावेळी छत्रसालने खुश होऊन आपली मुलगी मस्तानीशी बाजीरावांचे रीतसर लग्न लावून दिले. तसं तर इतिहासात बाजीराव पेशवे म्हटलं की जोडून मस्तानीचा संदर्भ येतोच, परंतु त्यांच्या पराक्रमाचे योग्य ते दान त्यांच्या पदरात टाकले जात नाही. एवढा मोठा पराक्रमी योद्धा मस्तानीमुळे उपेक्षित राहिल्यासारखं वाटतं. हिंदू धर्मातल्या जोधाबाईला पत्नी म्हणून घेणारा सम्राट अकबर सर्वत्र चर्चेला जातो, परंतु मुस्लिम स्त्रीला पत्नी म्हणून पुण्यात आणणारे बाजीराव हे खरोखरच उपेक्षित राहिल्याची खंत निर्माण होते. त्यावेळी मराठी सत्तेचे केंद्र असलेला पुण्यातील शनिवारवाडा त्यांनीच बांधला. हिंदुस्थानभर ज्यांनी आपल्या पराक्रमाचा झेंडा फडकवला व बाजीरावांना मात्र मस्तानीशी लग्न केल्याने पुण्यातील तत्कालीन ब्राह्मण समाज व घरातील लोकांना तोंड देता आले नाही. सततच्या कुरबड्यांना कंटाळून ते मोहिमेवर राहू लागले. याच वातावरणात 27 फेब्रुवारी 1740 रोजी नासिर जंगची लढाई जिंकून मुंगी पैठण येथे त्यांनी तह केला. या तहात हांडिया व खरगोना प्रांत बाजीरावांना मिळाले. त्यांचीच व्यवस्था लावण्यासाठी ते खरगोनला गेले. स्वारीत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. मध्य प्रदेशातील खांडवा हे इंदूर मार्गात असलेल्या सनावत जवळ नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी येथे 28 एप्रिल 1740 रोजी त्यांचे विषम ज्वराने निधन झाले. मृत्यूवेळी त्यांचे वय होते अवघे 40 वर्षाचे. आपल्या महान पराक्रमाने त्यांनी उत्तर प्रांतातून येणाऱ्या मुस्लिम सत्तांना चांगलीच वचक बसवली होती. नाहीतर खिलजीसारख्या क्रूर व अन्य मुस्लिम शासकांनी दक्षिणेकडे आपले वर्चस्व स्थापन केले असते व शंभूराजांसारख्या कितीतरी हत्यांना मराठा साम्राज्याला सामोरं जावं लागले असते.
याची नुसती कल्पना जरी मनात आली तरी मराठा साम्राज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या थोरल्या बाजीरावांना सलाम करण्यासाठी आपोआप हात जोडले जातील. धन्यवाद.